चित्रपट क्षेत्रामध्ये कोणतंही ध्येयप्रदर्शन न करता, कोणतीही चुकीची विधानं किंवा बोल्ड विधानं न करता, कोणत्याही अनैतिक गोष्टी न करता ज्या 50 वर्ष या इंडस्ट्रीमध्ये टिकून होत्या, शालीनता, सोज्वळता, वात्सल्य याचं मूर्तिमंत रूप होत्या. भारतीय स्त्रीचं खरं चित्रण ज्यांनी करणाऱ्या भूमिका केलेल्या होत्या त्या सुलोचना दीदी, आणि ही कहाणी आहे त्याच सुलोचना दीदी यांची. आता यासाठी आपल्याला जायचं आहे कर्नाटकामध्ये. कर्नाटक त्या ठिकाणचं बेळगाव जिल्हा आहे, त्या ठिकाणचा चिक्कोडी तालुका आहे आणि त्या ठिकाणचं खडकलाट हे गाव आहे. एक छोटंसं खेडेगाव आहे. आता या खेडेगावामध्ये फौजदार शंकरराव दिवाण आणि त्यांच्या पत्नी तानीबाई हे पती पत्नी तिथं राहत आहेत. आता त्यांचं आडनाव होतं कलावंत, पण नंतर त्यांनी ते आडनाव बदललं आणि लाटकर अशा पद्धतीनं ते करून घेतलं. तर शंकरराव जे आहेत त्यांना मूलबाळ नव्हतं. आता दोघंही पती पत्नी भरपूर प्रयत्न करत होते, पण त्यांना काही मूल होत नव्हतं. आता असं म्हणतात की त्यावेळेस त्यांनी कुठेतरी नवस केला आणि या नवसानं त्यांच्या पोटी एक मुलगी जन्माला आली. तारीख आहे 30 जुलै 1928, काही ठिकाणी 29. तर नागपंचमीचा तो दिवस होता आणि या दिवशी एक गोड आणि गोंडस मुलगी या घरामध्ये जन्माला आली होती आणि ती नागपंचमीच्या दिवशी जन्माला आली, त्यामुळे सगळे तिला नागू म्हणायला लागले होते आणि हिचं पाळण्यातलं नाव होतं रंगू. तर अशा प्रकारे रंगूचं बालपण रंगायला लागलं होतं. ती बालपणी रंग उधळायला लागली होती, म्हणजे बालरंग जे असतात ते उधळायला लागली होती. आता आईबापांची अत्यंत लाडकी होती. लहानपणापासून तिला सिनेमाची आवड होती आणि त्या परिसरामध्ये एक दर्गा आहे आणि त्या दर्ग्याचा उरूस असायचा. त्या उरुसामध्ये सिनेमा यायचे आणि त्यावेळेचे सिनेमा हे तंबूमध्ये असायचे आणि ही जी रंगू आहे ती तिची मावशी बनू अक्का हिच्याबरोबर ती तो सिनेमा बघायला जायचे आणि दोघींनाही सिनेमाची आवड होती. आता ही फौजदाराची मुलगी होती, तिकीटं तिला फुकट मिळत होती आणि त्या दोघी त्यामुळे तिथं जायच्या. तर अशा पद्धतीने हिचं बालपण चाललेलं होतं. आता ही जी रंगू आहे त्या रंगूचं प्राथमिक शिक्षण खडकलाट हे जे गाव आहे त्या गावामधलं श्री संताजी विद्या मंदिर या ठिकाणी ती करत होती. आता या काळामध्ये प्लेगची साथ आली होती आणि त्यामुळे हा जो परिवार आहे तो परिवार खडकलाट हे गाव त्यांनी सोडलं आणि चिक्कोडी या ठिकाणी राहायला आले. आता या भागामध्ये म्हणजे चिक्कोडी तालुका जो आहे त्या परिसरामध्ये एक प्रसिद्ध वकील होते आणि ते शिक्षक पण होते. त्यांचं नाव आहे पुरुषोत्तम बेनाडीकर. आता हे जे आहेत ते रंगूच्या वडिलांचे मित्र होते आणि मग ह्या दोघांचं एकमेकांकडे, दोन्ही मोठ्या आसामी होत्या त्यामुळे दोघांचं एकमेकांकडे जाणं येणं होतं. आता ह्या रंगूचं जे सिनेमाबद्दलचं प्रेम होतं ते या वकील साहेबांना माहीत होतं. आता या वकील साहेबांचे एक मित्र होते, त्यांचं नाव आहे मास्टर विनायक. आता हे मास्टर विनायक जे आहेत ते त्यांच्या गुरूंना, म्हणजे वकील साहेब जे आहेत ते त्यांचे गुरु होते, त्यांचे शिक्षक होते. तर ते आपल्या गुरुला भेटण्यासाठी चिक्कोडीला आले होते. आता यावेळेस त्यांनी ही जी छोटी मुलगी आहे रंगू हिला दाखवलं. म्हटले अहो बघा, हिला सिनेमाची आवड आहे आणि चांगल्या पद्धतीनं ती काम करू शकते, मग तुम्हाला जर तिला काय मदत करता आली तर तुम्ही तिला मदत करा. तर अशा पद्धतीनं यांचं बोलणं झालं. रंगू आणि मास्टर विनायक यांची भेट झाली. नंतर मग भालजी पेंढारकर यांचीसुद्धा भेट झालेली होती आणि आत्या बनाबाई हिच्याबरोबर ती रंगू, एक छोटीशी मुलगी जी आहे ती कोल्हापूरला आलेली आहे आणि प्रफुल्ल चित्रमध्ये तिनं कामाला सुरुवात केली. अशा पद्धतीची माहिती समोर येते आणि काही ठिकाणी अशी पण माहिती समोर येते की काही दुर्दैवानं ह्या रंगूचे आईवडील जे आहेत ते हे जग सोडून गेले आणि त्यामुळे मग तिला कोणता आधार उरला नाही आणि मग ती कोल्हापूरमध्ये आली आणि त्यावेळेस मग तिला मास्टर विनायक आणि भालजी पेंढारकर जे आहेत त्यांनी प्रचंड मदत केली होती आणि आईवडिलांचं प्रेम त्यांनी दिलं होतं आणि तिला ह्या क्षेत्रामध्ये त्यांनी उभं केलेलं होतं. तर अशा पद्धतीनं ह्या रंगूचा प्रवास सुरू झालेला होता आणि यावेळेस म्हणजे रंगूला त्या काळामध्ये 30 रुपये महिना पगारावरती मास्टर विनायक यांनी आपल्याकडे कामाला ठेवलेलं होतं आणि ती रोज सकाळी 11 वाजल्यापासून 6 वाजेपर्यंत स्टुडिओमध्ये असायचे. आता 1932 साल होतं. यावेळेस माधुरी हा जो चित्रपट आहे त्या चित्रपटामध्ये या रंगूनं बालकलाकाराची भूमिका केली होती आणि यावेळेस या रंगूचं वय केवळ 4 वर्षाचं होतं. तर अशा प्रकारे तिची आता ही म्हणजे छोट्या मोठ्या भूमिका तिच्या चालू झालेल्या होत्या. आता एका बाजूला तिचा अभिनयामधला रंग जो आहे तो उजळत होता, पण या सगळ्यात रंग भरण्याचं काम केलं ते भालजी पेंढारकर यांनी. भालजी पेंढारकर हे जादूगार होते. त्यांनी असंख्य कलाकार घडवले होते. दादा कोंडकेंसारखा हिरा त्यांनी घडवलेला होता. सुलोचना दीदींसारखी व्यक्ती त्यांनी घडवलेली होती. तर जय भवानी हा चित्रपट होता, त्या चित्रपटाचं शूटिंग होतं. आता यावेळेस रंगू जी आहे ती पहिल्यांदा नायिका बनणार होते, पण रंगूचं बोलणं जे होतं ते कर्नाटकी ढंगाचं होतं, कर्नाटकी हेल होता.
पण तिचं शुद्ध मराठी बोललं जात नव्हतं. आता पाठीमागं तिनं अनेक छोट्या मोठ्या भूमिका केलेल्या होत्या, बालपणापासून ती भूमिका करत होती, पण आत्ताची भूमिका जी आहे ती नायिकेची भूमिका होती. अगोदरच्या छोट्या छोट्या भूमिका याच्यामध्ये डबिंग वगैरे करायचे, त्याच्यामुळे ते कोणाला कळून येत नव्हतं. पण आता मात्र ती नायिका असल्यामुळे तिला शुद्ध मराठी आलं पाहिजे, आणि यासाठी मग भालजी पेंढारकर यांनी तिला धडे द्यायला सुरुवात केली. तिला शिक्षण दिलं, तिला प्रशिक्षण दिलं, तिला सगळ्या गोष्टी शिकवण्याचा प्रयत्न केला. तिला अभिनय शिकवला, बोलणं, बोलण्याची लकब, हे सगळं भालजी पेंढारकरांनी करून दाखवलं. त्याचबरोबर घोडेस्वारी करणं, तलवारबाजी करणं, चित्रपटाचं एडिटिंग करणं, या गोष्टीसुद्धा भालजी पेंढारकर यांनी त्या छोट्याशा मुलीला शिकवलेल्या आहेत, रंगूला शिकवलेल्या आहेत. आणि आता काय होतं, एकतर तिला रंगू म्हणायचे किंवा तिला नागू म्हणायचे. आता ही जी असली नावं होती ती भालजी पेंढारकरांना पटत नव्हती. मग भालजी पेंढारकरांनी काय केलं, तिचे डोळे अत्यंत सुंदर होते आणि त्यामुळे मग सुंदर डोळ्याची सुलोचना म्हणूनच तिचं नाव भालजी पेंढारकरांनी ठेवलं सुलोचना. आणि तेव्हापासूनच सुलोचना यांनी पाठीमागं वळून पाहिलं नाही आणि त्यांची यशाची घोडदौड चालू झाली होती. एक सुंदर, सोज्वळ आणि घरंदाज नायिका चित्रपटसृष्टीला मिळाली होती. आता राजा परांजपे, भालजी पेंढारकर, गदिमा, सुधीर फडके, दत्ता डावजेकर, दिनकर पाटील, सुमती गुप्ते, राजा गोसावी यांसारखे जे दिग्गज होते त्यांच्या साथीनं ही वाटचाल चाललेली होती. आता हिचे हळूहळू चित्रपट यायला लागले. एक चित्रपट प्रदर्शित होत होता. बाळा जो जो रे, मी तुळस तुझ्या अंगणी, चिमणी पाखरं, भाऊबीज, प्रपंच, वहिनीच्या बांगड्या, मोलकरीण, एकटी यांसारख्या चित्रपटामधून हिनं स्वतःला सिद्ध करायला सुरुवात केली. आता सुलोचना यांनी हिंदी चित्रपटसृष्टीमध्ये सुद्धा आपल्या अभिनयाची छाप सोडलेली होती. 1943मध्ये हिंदी चित्रपटसृष्टीमध्ये पृथ्वीराज कपूर यांच्याबरोबर ती सहकलाकाराची भूमिका त्यांनी केली आणि तिथून त्यांचा जो अभिनय आहे त्याला सुरुवात झाली होती. आता देव आनंद, सुनील दत्त, राजेश खन्ना, अमिताभ बच्चन हे जे सुपरस्टार होते, त्या सुपरस्टारांच्या आईची भूमिका यांनी ऑनस्क्रीन भूमिका केलेली. म्हणजे सुरुवातीला हिंदीमध्ये, मराठीमध्ये त्यांनी नायिकेची भूमिका केली आणि त्यानंतर हळूहळू त्या चरित्र भूमिकेकडे वळलेल्या होत्या. आता जब प्यार किसी से होता है, प्यार मोहब्बत, दुनिया, जॉनी मेरा नाम, अमीर गरीब, वॉरंट, जोशीला, दिल दौलत दुनिया, बहारों के सपने, डोली, कटी पतंग, मेरे जीवनसाथी किंवा प्रेमनगर, आक्रमण, भोला भाला, त्याग, आशिक हूँ बहारों का, अधिकार, हीरा, झूला, एक फूल चार कांटे, सुजाता, मेहरबान, चिराग, भाई बहन, रेशमा और शेरा यांसारखे शेकडो हिंदी चित्रपट त्यांनी केले होते, त्याच्यामध्ये अभिनय केला होता. आता या सगळ्या म्हणजे अनेक चित्रपट त्यांनी केले होते. आता त्यांचा काही चित्रपट जे आहेत अत्यंत महत्त्वाचे होते. आता मराठा तितका मिळवावा हा 1964 साली आलेला चित्रपट होता. या चित्रपटामध्ये सुलोचना दिदींनी जिजाऊ माँसाहेबांची भूमिका केलेली होती आणि दिग्दर्शक होते भालजी पेंढारकर. आता या चित्रपटातली गाणीसुद्धा प्रचंड गाजलेली होती. म्हणजे रेशमाच्या रेघांनी वगैरे ही जी गाणी आहेत ती गाणी या चित्रपटामधली आणि ती आजही लोकप्रिय आहेत. दुसरं, अनंत माने यांनी दिग्दर्शित केलेला सांगते ऐका हा चित्रपट आहे. तर या चित्रपटामध्ये चंद्रकांत मांढरे यांच्या पत्नीची भूमिका यांनी केलेली होती आणि भालजी पेंढारकर यांची साधी माणसं या चित्रपटामध्ये सुद्धा यांची भूमिका जी होती ती विशेष गाजलेली होती. आता सुलोचना यांना हिंदी चित्रपटसृष्टीमध्ये नाव मिळत होतं, प्रचंड पैसा मिळत होता, पण त्यांनी माय मराठीची आणि महाराष्ट्राची नाळ कधीही तोडली नाही, सोडली नाही. दरवर्षी कमीत कमी एक तरी मराठी चित्रपट करायचा असं त्यांनी ठरवलेलं होतं आणि याच्यासाठी मग आपल्याला पैसे किती मिळत आहेत, मानधन किती मिळतं याचा कधीही हिशोब ठेवलेला नाही. आता गुरु भालजी पेंढारकर जे आहेत तर ते ज्या पद्धतीनं त्यांचा धर्म काय होता तर कला हा त्यांचा धर्म होता, त्याचप्रमाणे ही त्यांची जी शिष्य आहे त्यांनी सुद्धा वाटचाल सुरू केली होती. आणि सुलोचना यांनी हिंदी आणि मराठी या दोन भाषांमध्ये तर चित्रपट केले, पण त्याचबरोबर ती बंगाली, गुजराती आणि दाक्षिणात्य चित्रपटामध्ये सुद्धा त्यांनी भूमिका केलेल्या होत्या. आता त्यांचं हे जे योगदान आहे ते योगदान पाहता सुलोचना यांना 1955, 1956, 1959 आणि 1970 या सालामध्ये राष्ट्रीय रौप्य पदक पुरस्कार मिळालेला होता आणि विशेष गुणवत्ता पुरस्कार 1965 मध्ये मिळाला होता. 1999 साली त्यांना पद्मश्री हा पुरस्कार मिळाला होता आणि सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार 1962-63 या सालामध्ये मिळाला. विशेष अभिनेत्रीचा पुरस्कार 67-68 सालामध्ये मिळाला.
म्हणजे चित्रपती व्ही शांताराम यांच्या नावाचा जीवनगौरव पुरस्कार जो आहे तो 1997मध्ये मिळाला होता आणि महाराष्ट्रातील सर्वात मोठा महाराष्ट्र भूषण पुरस्कार 2009-10च्या साली मिळालेला होता. त्याचबरोबर अखिल भारतीय चित्रपट महामंडळ जे आहे तर त्यांचा चित्रभूषण हा पुरस्कार जो आहे तो 2003 साली मिळाला होता आणि फिल्मफेअर जीवनगौरव पुरस्कार तो सुद्धा यांना मिळालेला होता. अशा पद्धतीचे शेकडो पुरस्कार यांना मिळाले. 250पेक्षा जास्त हिंदी चित्रपटामध्ये यांनी भूमिका केलेल्या होत्या, 50पेक्षा जास्त मराठी चित्रपटात भूमिका केलेल्या होत्या आणि याच सुलोचना यांच्याबद्दलचे काही किस्से जे आहेत ते आपल्यासमोर येतात. आता त्याच्यातला पहिला किस्सा आहे तो म्हणजे सुलोचना दिदी यांच्या गावाकडे म्हणजेच खडकलाट हे जे गाव आहे त्या गावाकडे त्या दरवर्षी पिराची यात्रा भरते, त्या यात्रेला आवर्जून हजेरी लावायच्या आणि गावी आल्या की 2-3 दिवस त्या ठिकाणी मुक्काम करायच्या आणि मग त्यांचे बालपणीचे जे मित्र मैत्रिणी किंवा जुने जाणती जी मंडळी आहेत तर त्या मंडळींना त्या भेटायच्या, त्यांची विचारपूस करायच्या, त्यांना मदत करायच्या आणि सगळ्यांचा आदरातिथ्य त्या करायच्या. गावाचं आणि त्यांचं अत्यंत घनिष्ठ असं नातं होतं आणि अशा पद्धतीची गावं फार दुर्मिळ असतात की ज्या गावातल्या लोकांना आपल्या लोकांची खरी किंमत कळते. पण हे जे गाव होतं त्या गावाला मात्र सुलोचना दिदी यांची किंमत कळलेली होती, त्यांची महानता कळलेली होती आणि त्यांचं गावावरती प्रेम होतं, गावाचं त्यांच्यावरती प्रेम होतं. दुसरी गोष्ट, सुलोचना दिदी यांना बैलगाडा शर्यतीची प्रचंड आवड होती आणि त्यांचा स्वतःचा सुद्धा एक गाडा होता आणि तो गाडा त्या शर्यतीमध्ये असायचा आणि असंही सांगितलं जातं की त्या शर्यतीमध्ये त्यांचा गाडा पहिल्या क्रमांकावरती यायचा आणि त्यांचं बैलांवरती आणि पशुपक्ष्यांवरती इतकं प्रेम होतं की त्यांनी त्यांची जी बैलगाड्याची बैलं होती तर त्या बैलांना विमानानं दिल्लीला नेलेलं होतं. आता हे खरं की खोटं हे मला माहीत नाही, पण माध्यमातून आलं म्हणून मी तुमच्यासमोर ते मांडलेलं आहे. पण त्यांच्या बैलगाड्या शर्यत त्यांना आवडायची हे मात्र वास्तव आहे. त्यानंतर सांगते ऐका चित्रपट जो आहे त्याचा रौप्य महोत्सव होता. यावेळेस अनेक कलाकार आले होते. पुण्यामध्ये जंगी कार्यक्रम चालू होता आणि या कार्यक्रमामध्ये गदिमा आलेले होते आणि गदिमांनी एक 10-12 आणे जे आहेत ते आणे सुलोचनाबाई यांना दिले आणि त्यांना सांगितलं हे जे पैसे आहेत ना त्या पैशाची तुम्ही पूजा करा, हे पैसे खर्च करू नका, कारण हे जे पैसे आहेत ते पैसे एका भिकाऱ्यानं पै जमा करून तुमच्यासाठी दिलेले आहेत आणि तो तुमच्यावरती प्रचंड प्रेम करतो, तुमचा अभिनय त्याला आवडतो, त्यामुळे त्या भिकाऱ्याने दिलेले हे पैसे तुम्ही त्याची पूजा करा. आणि सुलोचना दिदींनी सुद्धा ते पैसे तेवढ्याच सन्मानानं घेतले आणि त्या पैशाची आयुष्यभर पूजा केली आणि ते तसेच जपून ठेवलेले होते. त्याचबरोबर ते सुलोचना दिदी मराठीमध्ये काम करत होत्या, पण हिंदीमध्ये काम करायला म्हणजे सुरुवातीच्या काळामध्ये आपल्या मराठी मुलगी जी आहे ती हिंदीमध्ये जेव्हा काम करते त्यावेळेस तिला त्याबद्दलची भीती वाटते. पण अशोक कुमार यांच्याबरोबर त्या काम करत होत्या आणि शूटिंग चाललेलं होतं. यावेळेस अशोक कुमार यांना जाणवलं की सुलोचना ज्या आहेत त्या अभिनेत्याच्या डोळ्यात डोळे घालून बोलत नाही आहेत, त्या दुसरीकडे कुठेतरी पाहतात आणि त्यामुळे अभिनय जेवढा उठून यायला पाहिजे तेवढा येत नाही. आता यावेळेस मग अशोक कुमार जे आहेत त्यांनी हे जे चित्रीकरण जे होतं ते थांबवलं आणि सुलोचनाबाईंना समजावून सांगायला सुरुवात केली. त्यांना प्रचंड धीर दिला, त्यांच्या मनातली भीती जी आहे ती घालवली आणि सुलोचना यांच्यामधला आत्मविश्वास जो आहे तो वाढला आणि त्यानंतर मग त्यांनी शेकडो चित्रपटामध्ये काम केलं आणि आपला स्वतःचा अभिनयाचा एक वेगळा ठसा उमटवलेला होता. आता सुलोचना दिदी यांनी अमिताभ बच्चन यांच्या 75व्या वाढदिवसाच्या निमित्ताने एक पत्र त्यांना लिहिलं होतं आणि ते पत्र अमिताभजी यांनी सोशल मीडियावरती टाकलं होतं आणि या पत्रामध्ये म्हटलं होतं की आज तुमचा म्हणजे आज आपला 75वा वाढदिवस आहे. मराठीमध्ये आम्ही याला अमृत महोत्सव म्हणतो आणि तुम्ही अमृताचा अर्थ तुम्हाला तर माहीतच असेल, पण तुमच्या या भावी आयुष्यासाठी या अमृताचा आशीर्वाद मिळो हीच ईश्वरचरणी प्रार्थना करते. आणि मला अजूनही रेश्मा आणि शेरा या चित्रपटामधला गंभीर पण लाजाळू छोटू जो आहे तो लक्षात राहतो. आज मी त्या लहान मुलाला मोठा आणि कणखर झालेलं पाहत आहे. आता या पत्रावरती सुलोचना दिदी जे आहेत त्यांची स्वाक्षरी पण होती. आता अमिताभ बच्चन यांना हे पत्र वाचल्यानंतर इतकं भरून आलं होतं आणि त्यांनी ते पत्र फेसबुकवरती त्यांच्या फेसबुक पेजवरती शेअर केलेलं होतं आणि त्यावेळेस त्यांनी म्हटलं होतं की सुलोचनाजी ज्यांनी असंख्य चित्रपटामध्ये माझ्या आईची भूमिका केलेली आहे त्यांनी माझ्या 75व्या वाढदिवसाच्या निमित्त मला शुभेच्छा दिलेल्या आहेत आणि त्या अविस्मरणीय आहेत. हे त्यांचे
शब्द माझ्यासाठी सगळ्यात मोठा आशीर्वाद आहे असं त्या बिग बी यांनी म्हटलेलं होतं. अर्थात ही मोठी माणसं ज्यावेळेस सन्मान ठेवतात एकमेकांचा त्यामुळेच ती एवढी मोठी असतात. आता दादा कोंडके यांचा एक किस्सा सांगितला जातो. दादा कोंडके यांचा पहिला चित्रपट होता सोंगाड्या. आता या चित्रपटामध्ये आईची भूमिका करायची होती. त्यावेळेस सुलोचना दिदी यांना विचारण्यात आलं होतं, पण यावेळेस सुलोचना दिदी यांना असं वाटलं की या भूमिकेसाठी माझ्यापेक्षा दुसरी व्यक्ती जी आहे ती चांगली योग्य ठरेल आणि त्या होत्या रत्नमालाबाई. आणि मग सुलोचना दिदी यांनी रत्नमालाबाई यांचं नाव सुचवलं आणि मग दादा कोंडकेजी त्यांना जाऊन भेटले आणि त्यानंतर त्यांनी दादा कोंडके यांच्या आईची भूमिका केली आणि ती भूमिका इतकी गाजली की दादा कोंडके यांच्या खऱ्या आई कोण आहेत यापेक्षाही ज्या आई चित्रपटात दिसतात त्याच आई खऱ्या मानायला लोकांनी सुरुवात केलेली होती. तर अशा पद्धतीनं दादा कोंडकेंना त्यांनी सुलोचना दिदीने सांगितलं. तेव्हापासून म्हणजे दादा कोंडकेंच्या पहिल्या चित्रपट जो होता तेव्हापासून सुलोचना दिदी ज्या आहेत त्या त्यांच्याबरोबर ती होत्या आणि मार्गदर्शन पण करत होत्या. आता अशा पद्धतीचे अनेक किस्से जे आहेत ते सांगता येतील आणि अजून अनेक अशा गोष्टी आहेत. कदाचित आता तुम्ही व्हिडिओ ऐकत असताना तुम्हाला वाटेल की बाबा ही गोष्ट सांगायची राहिली किंवा ही त्रुटी इथं राहिली, तर मला कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा. आपण त्यावरती अजून वेगळा व्हिडिओ पण आपण बनवूया. तर सुलोचना दिदी यांचं हे चित्रपटाचं करिअर चालू होतं. दुसऱ्या बाजूला त्यांचं वैयक्तिक जीवन जे आहे ते अत्यंत संघर्षाचं होतं. वयाच्या केवळ 14व्या-15व्या वर्षीच यांचं लग्न झालेलं होतं. आता एक जमीनदार कुटुंब होतं. त्या कुटुंबातले आबासाहेब चव्हाण यांच्याबरोबर ते यांचं लग्न झालं होतं आणि त्यांना कांचन नावाची एक मुलगी आहे. पण दुर्दैवाने नंतर आबासाहेब यांचं निधन झालं. पण पती गेल्यानंतर पतीच्या अकाली निधनानंतर सुद्धा आपल्या घराची आणि आपल्या मुलीची पूर्ण जबाबदारी यांनी सांभाळलेली आहे. त्याचबरोबर ते त्यांच्या भावाची जी मुलं होती ते आईविना म्हणजे आई त्यांना नव्हती आणि त्यामुळे त्या मुलांची सुद्धा जबाबदारी मुलींची जबाबदारी सुलोचना दिदी यांच्यावरती होती आणि आपल्या मुलांची भावाच्या मुलांची जबाबदारीसुद्धा यांनी लीलया पार पाडलेली होती. आणि दिदी यांच्या मुलगी ज्या आहेत कांचन, त्या कांचन यांचं लग्न हे प्रसिद्ध अभिनेते काशीनाथ घाणेकरजी यांच्याबरोबर ती झालेलं होतं आणि सुलोचना दिदी यांनी त्यांचं कर्तव्य पूर्ण पार पाडलेलं होतं आणि हिंदी आणि मराठी चित्रपटसृष्टीमध्ये स्वतःचं नावसुद्धा अमर केलं होतं. म्हणजे त्या वैयक्तिक जीवनामध्ये आणि सार्वजनिक जीवनामध्ये सुद्धा यशस्वी ठरलेल्या होत्या. पण आता त्यांनी एवढं काम केलेलं आहे, आता त्या थकल्या होत्या आणि त्यांनी चित्रपटामधून संन्यास घेतलेला होता. आता सुलोचना दिदी ज्या आहेत त्यांच्या आता उतार वयामध्ये 11 प्रभाकर मंदिर CHS प्रभानगर पी बाळू मार्गनगर प्रभादेवी मुंबई, तर हे जे आहे ते त्यांचं आता निवासस्थान होतं आणि त्या ठिकाणी त्या राहत होत्या. आणि काही काळापूर्वी त्यांची तब्येत अचानकपणे बिघडली होती. तारीख आहे 8 मे 2023. तर या दिवशी दादर या ठिकाणच्या एका खाजगी रुग्णालयामध्ये त्यांना अतिदक्षता विभागामध्ये ठेवण्यात आलं होतं. त्यांच्यावरती उपचार सुरू होते आणि त्यांना श्वास घेण्यास त्रास जाणवत होता. आता तारीख आहे 3 जून 2023. तर या दिवशी त्यांची प्रकृती जी आहे ती प्रचंड खालावलेली होती. त्यांना व्हेंटिलेटरवरती ठेवण्यात आलेलं होतं. डॉक्टरांचं एक पथक जे आहे ते त्यांच्या भोवती होतं, त्यांच्या प्रकृतीवरती लक्ष ठेवून होतं. तर अशा पद्धतीची माहिती सुलोचनाताई किंवा सुलोचना दिदी यांचे नात जावई पराग आजगावकर यांनी मीडियाला दिलेली होती. पण त्यानंतर काही तासातच रविवार दिनांक 4 जून 2023 या दिवशी सुलोचना दिदी यांनी शेवटचा श्वास घेतला. नशिबाच्या रेघांनी सुखदुःखाच्या धाग्यांनी नियतीनं विणलेला हा बेळगावचा कर्नाटकी काशिदा काळाच्या पडद्यावर गेला.